हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर हे माझं आज काहीतरी रेसिपी बनवायचं चाललं आहे, नवीन रेसिपी ट्राय घ्या. मी असं काही ना काही ह्याच्यातल्या त्याच्यात टाकून मस्त अशी रेसिपी करत असते. तर माझा गव्हाचा आटा संपलेला होता आणि काय करावं हे सुचत नव्हतं, थोडाच राहिला होता. तर त्याचीच मी छानशी रेसिपी बनवणार आहे. तर मी गाजर बटाटा किस करून घेतलेला त्याचा आणि हे मळून घेतलेलं. तर मला असं वाटलं की कारण की काहीतरी कमी आहे, 2 ते 3 मी बनवल्यानंतर पुन्हा मी कांदा कट केला आणि पुन्हा त्याच्यामध्ये कांदा टाकलेला बारीक कट करून आणि पुन्हा बाकीच्या ह्याच्यामध्ये मिक्स केले. ते 3 आणि हे 3 असे म्हणून 6 धपाटे छानसे तयार झाले होते. एकदम मस्त तूप वगैरे लावून सगळ्यांसाठी खाण्यासाठी रेडी केलेले होते इथं मी. चला आता सई आणि सेजूला टिफिनला तर झालेले आहेत रेडी आणि नाश्ता पण त्यांचा होऊन जाईल त्यामध्ये. तर चला आता बाकीचं मग मला आणखी काहीतरी बनवावं लागणार आहे, कारण एवढ्यात काही पोट भरत नाही. काय खायचं तुम्हाला? पराठा खायचा? पराठा नाही, धपाटा बनवलाय. तर तुम्ही म्हणाल गॅसवरती 2-2 तवे का ठेवलेत? तर गॅसवरती मी 2 तवे याच्यासाठी ठेवलेत, कारण धपाटे भाजायला थोडा टाईम लागतो आणि चांगले भाजले तर खरपूस असे छान लागतात खायला. त्याच्यामुळे दोन्ही साईडला मी 2 तवे ठेवलेत आणि माझं चाललं होतं बनवायचं. आणि सईंशीजूला भूक पण लागली होती, तर पटकन झटकीपट बनवले त्यांच्या टिफिनसाठी पण आणि त्यांनासुद्धा. तर इथं मी चाललंच होतं. तर आमची इथं पाण्याचं खूप झालं आहे प्रॉब्लेम, ते तुम्हाला सांगतेच थोडं. सई आणि सेजूचं मी टिफिन इथं रेडी करत होते, तर ह्यांना सांगितलं दही घेऊन या. जिमला गेल्यानंतर ते हे दही घेऊन आलते आणि उद्याच्याला पण महाशिवरात्र आहे, त्याच्यासाठी म्हटलं आजच लावता येईल, म्हणजे नाही का आपलं दूध टाकून एक्स्ट्रा दही लावता येईल. त्यासाठी 1 दिवस आधीच मी त्यांना सांगितलेलं आणायला जास्त दही. तर इथं मी रेडी केलेलं आहे सगळं, पाहू शकता. सई सेजू कहा है? ये बघा काय खातोय. बस खाओ खाओ सुबह सुबह. तुझं आवरलं बाळा? हाँ, बस सॉक्स एंड शूज पहनले. आज टिफिन घेऊन जा. काल टिफिन विसरली होती. कोणाचा टिफिन खाल्ला मग तू काल? सबका खाया थोडा थोडा. नहीं हा? नहीं असं सगळ्यांचा टिफिन खाण्यासाठी तो रोज विसरून जाशील. नहीं असं नाही व्हायचं बाळा. आणि आज ज्यांचा तू विसरला होता ना, म्हणजे ज्यांचा काल खाल्लास ना, त्यांना आज थोडं थोडं दे. ओके. मी काय बनवलं फ्रेंड है, उसका खाया हुआ क्योंकि वो असली 1 नंबर की लगती है, इससे भी पतली. अच्छा. अनघा तुझी इकडं ना दीदीची बेनी बघ मी कशी घातली आज. कल की तरह. हा? माई कशी वाटते शिजू वेणी? तुला मी शिकवते थांब तिकडनं पहिल्यापासून, ठीक आहे? दाखवते कशी बनवायची ते. बहुत आसान आहे. पहिले मला पण नव्हती येत, पण मी अशीच शिकले. अरे हम अब पहले ऐसे ही काम करते थे, छोटे थे तब से हमें आती है. आप लोगों को कुछ नहीं आता आजकल, मतलब हमें जो आता है वो आपको नहीं आता है. पहले हम छोटे थे तब हमें जो चीजें आती थी. चलती हूँ अपना गाना सुन. कसं हे घ्यायचं, असं 2 पार्ट करायचे, ठीक आहे? हे 2 पार्ट केले. आपण ह्याला काय म्हणतो, 4 पदरी वेणी म्हणतो आणि आपण घालतो 2च पदर घेतो ह्याचे. नॉर्मली मी जे बनवते ना दीदीची, इकडनं थोडेसे केस घेतले मी, ठीक आहे? इकडनं थोडे, इकडनं बी असे थोडे थोडे घेत राहायचं. आता आपल्याला थोडं स्टार्टिंगला थोडंसं गडबड होती, नंतर आपल्याला ते एकदा येऊन जातं मग, ठीक आहे? थोडंसं दाखवते मी, नंतर होते बरोबर ते. आणि रबर लावलाय खाली, आणि तिला लागतंय आपल्या सईला रिबन. रेवेन मग कसं लावायची. मी सई एवढी होते ना, मला आवडत नव्हतं आईने घातलेलं, ठीक आहे? म्हणून मी काय करायचं माहितीये का, माझी सत्ता घालायची, असं फुल करायचं त्याचं छान. नंतर मग ते असं ह्याच्यापेक्षा बारीक पण येतं करायला, पण तिला नको जाऊ. असं वाटतंय, छान वाटतंय का? काही मस्त आली ना.
तर सईच्या मस्त वेणी घातलेली आहे, खूप छान वाटते पूर्ण वेणी. पण हिचे लहान केस आहेत ना, त्यामुळे एवढी छान वाटत नाहीत. मोठे केसांची खूप छान वाटते. आणि मी काल पण तिच्या घातल्या होत्या स्कूलमध्ये, तिची फ्रेंड म्हणल्या खूप छान वाटते. सई म्हणली मम्मा आज पण घाल मग, कारण तिच्या बऱ्याचशा फ्रेंड घालून येतात. तर सई आणि सुजू स्कूलला तर गेल्या. त्याच्यानंतर बनवायचं होतं मला आणखी स्वयंपाक, पण मला आता बाकी आटा वगैरे खतम झाला होता, मला खूप कंटाळा आला होता आणि यांना ड्युटीला जायचं होतं, कारण घरातले आज खूप काम येतं आणि पाणी पण नाही. सकाळी 6 वाजता उठल्यापासून चालू होतं, तर इथं मी सगळं कटिंग वगैरे करून घेतली, टोमॅटो आणि कांदा वगैरे. आणि इथं त्यांना बनवणार होते ओट्स तिखटवाले, तर इथं रेडीमेडवाले आहेत हे, त्यात फक्त आपल्याला एवढं टाकायचं होतं आणि मिक्स करून घ्यायचं आणि एकदम झटकीपट आणि एकदम हेल्दी असं तयार होते. आणि इथं बघा मस्त तयार झालेले आहे. माझं भांडे वगैरे झालेली आहेत, घासायची आहेत, ती साईडला काढून ठेवले आणि किचन वाटा एकदम चकाचक करून घेतला. पाणी काही वेळेस येणार आहे, कारण असं पाणी थोडं थोडं येत होतं नळाला, तर म्हणजे त्याची असं पाणी नाही, काही नाही, कालच्या धरून पाणी जवळपास ती पाणी येणार आहे. 24 घंटे झाले त्याला पाणी पटकन नाहीये. बाकीची कामं आवरावी. भांड्याचा पाळा पडला होता खूप मोठा. त्याच्यानंतर म्हटलं पाणी तर येणार आहे तोपर्यंत तुपाची पण खूप जास्त भांडी पडते, त्यामुळे म्हटलं चला तूप पण बनवून घ्यावे. आणि खूप जास्त लोणी झालेलं तयार, म्हणजे मलाई निघाली होती आणि फायनली तर पाणी पण आलेलं नळाला. म्हटलं त्याला पटपट आवरूयात. आणि लई थोडं थोडं पाणी येत होतं, म्हणजे त्याला काय झालं त्या नळाला का माहीत नाही, आणि खूप एक थोडं पाणी होतं, तरी पण म्हटलं चला घ्यावे आवरून. तर इथं चाललं होतं, म्हटलं इकडं तूप पोचतोपर्यंत आपलं भांडे वगैरे घासून घ्यावी आणि पटपट भांडे घासायचं चाललेलं आहे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की पाणी कधी पण जाऊ शकतं आणि कपडे पण धुवायला टाकायचे आहेत. तर मी गेले पटकन आणि कपडे वगैरे धुवायला घेतली, म्हणजे मशीनला लावली. तोपर्यंत इकडं तुप पण झालेलंच आहे. तर पाहू शकता एकदम रेडी झाली. आता 2 मिनिटात बंद करून थंड व्हायला ठेवायचं आहे. तर हे करता करताच म्हटलं थोडासा कस्टर्ड पण बनवायचं होतं आणि हे तूप पण आपलं झालेलं आहे रेडी, तर पाहू शकताय. आणि याच्यानंतर बनवायचं आहे मला कस्टर्ड. तर रोज बनवते मी, म्हणजे संध्याकाळी असं कधीतरी, परंतु सई आणि शेजू संध्याकाळी सगळं खातात आणि हे ड्युटीला जातात संध्याकाळी, त्याच्यामुळे त्यांना काही भेटत नाही. त्याच्यामुळे आज मी दुपारीच बनवलं आहे आणि थंड करायला ठेवलं होतं. त्या फ्रूट वगैरे कट केले आणि कस्टर्ड रेडी केलं. पण कस्टर्डमध्ये मी टाकलं नाही साखर वगैरे, काहीच टाकलं नाही, बिना साखरेची बनवली आणि तयार करून त्यांना खायला पण दिली. त्यांनी चुपचाप खाल्ली. त्याच्यानंतर मी म्हणलं कशी झाली आहे, ते म्हणले छान झाली आणि हसत होते. तर मग मी म्हणलं का हसता तुम्ही, म्हणून म्हणलं काय झालं. तर एक बाईट खाल्ल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आलं की त्याच्यामध्ये साखर नाही, पण त्यांनी बिना साखरेचीच खाऊन घेतली तोपर्यंत. मी नाही देत शिव्या, धरा लवकर. वेलकम. छान आहे का हो, साखर जास्त झाली काय? नसल खायचं तर नको खावा, जाऊ द्या, राहू द्या. हा धरा, टाका साखर थोडी वरून. आता तुम्हाला हेल्दी पाहिजे ना, म्हणून ते साखरच नाहीये. हा तुमचं तर पिल्याचा घोडा आला, पिल्या झोपलाय तर त्याला म्हणलं ना घोडा घेऊन ये, लगेच घोडा घेऊन ये. चला, मस्त तूप रेडी झालेलं आहे आणि आता मी ह्या डब्यात काढणार आहे. तुपाचाच आहे पहिलाच डब्बा, म्हणजे बरणी आहे त्याच्यामध्येच. तर चला मग आता काढून घेऊया. थंड झालेलं आहे, गरम नाहीये बिलकुलच. तर पाहू शकताय बरंच, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो झालेलं आहे तूप रेडी. अजून याच्यातून टिपकत आहे. तूप एवढं रेडी झालेलं आहे. हा 1 किलोचा डब्बा आहे.
कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच आपले छान छान व्हिडिओ जवळजवळ पाहत राहा. अर्धा किलो धन्यवाद झालेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. रेडी बाबा अजून याच्यातून टिपकत आहे.